ऑटोमोबाईलचं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन नोकरीला शेतीची जोड देण्याचं काम बाबासाहेब देवकरांनी केलंय। शेतीत उतरल्यानंतर गेल्या 15 पेक्षा जास्त काळ ते कोणत्याही मुख्य पिकात आंतरपीक नक्की घेतात। यातून ते मुख्य पिकावर होणारा खर्च वसूल करतात आणि मुख्य पीक नफ्यात ठेवतात। त्यांच्या फायद्याच्या शेतीचं हेच तंत्र आहे। यंदा त्यांनी ऊसाच्या 1 एकर खोडव्यात काकडीचं आंतरपीक घेतलंय। यापासून त्यांना आतापर्यंत 50 ते 60 हजारांचा नफा मिळालाय। आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गाडे गोंडवाडीला जाणार आहोत। गाडे गोंडवाडी कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव। इथं बाबासाहेब देवकरांची 7.5 एकर शेती आहे। बाबासाहेबांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे। त्यानंतर त्यांनी 6 वर्ष कंपनीत नोकरी देखील केली, पण नंतर घरच्या 7.5 एकर बागायती शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागलं। पंचगंगेच्या तीरावर असलेलं हे मळे फुलवण्यासाठी बाबासाहेबांनी कंपनीतील नोकरी सोडून थेट गाव गाठलं। गेल्या 15 वर्षापेक्षा जास्त काळ ते फुल टाइम शेती करतायत। ऊस हे त्यांचं मुख्य पीक असून त्यात ते भाजीपाल्याची निरनिराळी आंतरपीकं सातत्यानं घेत आहेत। त्यांच्या या कामात कृषी विभाग आणि तज्ज्ञांची त्यांना नेहमी मदत मिळत असते। यातून यंदा त्यांनी 1 एकर खोडवा ऊसात काकडीचं आंतरपीक घेतलंय। मी गेली 16 ते 17 वर्ष शेतामध्ये आंतरपिके घेण्यामध्ये नेहमीच प्रयत्नशील असतो आणि ऊसामध्ये 2 सरी आड 1 सरी म्हणजे जोडवळ पद्धतीने ऊस करण्यावरती माझा भर असतो। आणि यामध्ये ऊसाच्या पट्ट्यामध्ये कधी पाचट कुजवणे किंवा ऊसाच्या सरीमध्ये पाचट कुजवणे असे माझे प्रयोग चालू असतात। मी कधीही 15-16 वर्षामध्ये पाचट पेटवलेलं नाही, तर यातूनच माझ्या आंतरपीक पद्धतीला जन्म झाला। आणि मी यापूर्वी हरभरा, गहू, त्याचबरोबर मूग, इतर हिरवा भुईमूग अशा प्रकारची पिकं घेत होतो। कलिंगडाचं पीक पण घेतलेलं होतं। यंदा त्यांनी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी, कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं ऊसात काकडीचं आंतरपीक घेण्याचा पहिला प्रयत्न केला। यासाठी त्यांनी जानेवारी अखेरीस ऊस तुटल्यानंतर खोडव्यात काकडीची लागवड केली। 31 जानेवारीला माझा ऊसाचा लागण तुटली आणि खोडवा पिकामध्ये लगेच 5-6 दिवसामध्ये मी आंतरमशागत करून जी मधली बार सरी आहे, जिथं पट्टा आहे तिथं मधोमध रोटावेटरच्या सहाय्याने सरी काढून घेतली आणि 2-2.5 फुटावर एक या पद्धतीनं बिया टोकून बायोसीडची स्वाती काकडी, जी पांढरी काकडी म्हणून मुंबईच्या बाजारामध्ये प्रसिद्ध आहे, ती काकडी घेण्याचं ठरवलं। आणि हे करत असताना मी सुरुवातीला संपूर्ण 1 एकर क्षेत्रावरती मी जवळपास 1 ट्रॉली शेणखत, चांगलं कुजलेलं शेतखत हे मी बियाच्या टोकाशी खाली जमिनीमध्ये घालून घेतलं। काकडी टोकून घेतल्यानंतर लगेच पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर जवळजवळ 2 ते 3 पानावर 5-6 दिवसामध्ये काकडी आल्यानंतर, काकडीचा वेल आल्यानंतर मग एक त्यावेळा बुरशीजन्य फवारणी घेऊन आणि त्याचबरोबर नागाळीचा प्रादुर्भाव होणे म्हणून एक हलकी फवारणी घेतली। आणि तदनंतर साधारण 30 ते 32 दिवसानंतर काकडीला या ठिकाणी संरक्षण म्हणून बांबूंच्या सहाय्याने प्रत्येक ठिकाणी 8-10 फुटावरती एक याप्रमाणे बांबू लावून नायलॉनच्या दोरीनं त्या ठिकाणी बांबू बांधून घेतले। काकडी उगून आल्यानंतर 6व्या दिवशी त्यांनी रोगप्रतिबंधात्मक फवारणी घेतली। लागवडीनंतर 19-19-19 या खताचा डोस दिला। त्याचबरोबर करपा आणि किडींच्या नियंत्रणासाठी वेळीच फवारण्या घेतल्या। काकडीच्या लागवडीनंतर त्यांनी काकडीचं नियोजन अतिशय कमी पाण्यात केलंय। ते ऊसाला सुद्धा कमी पाणी देतात। काकडीला आधार देण्यासाठी त्यांनी बांबू आणि नायलॉनचा वापर केलाय। ऊसाच्या सरीमध्ये पाचट आहे आणि 9 फुटाला हा काकडीचा वेल असल्यामुळं 3-3 फुटाची सरी, 2 सऱ्या लावण केल्यानंतर मध्ये बार सरी आणि बार सरीचं मधोमध 6 फुटाचं अंतर, म्हणजे ते 3 फूट आणि सरीमधलं 6 फूट असं 9 फुटाच्या अंतरानं काकडीचे वाफे आहेत, म्हणजे पट्टे आहेत। आणि बरोबर 9 फुटालाच मी पाणी या पद्धतीने सोडतोय। आणि पाणी जरी भोगावती आमच्या पंचगंगेला मुबलक असलं तरी कमी पाण्याचा वापर करणं ही काळाची गरज आहे। आणि याच पद्धतीची काळाची गरज ओळखून मी पाणी सुद्धा 9 फुटाच्या सरीला झिरपत्या पद्धतीनं अगदी पाट पाणी देत जरी असलो तरी तास दीड तासाच्या अंतरानं 2 तासामध्ये 1 एकर रान भिजवण्याचं मी काम केलेलं आहे। सध्या काकडीची काढणी सुरू असून 1 दिवस आड काकडीची तोडणी केली जाते। आतापर्यंत 4.5 टन काकडीची तोडणी पूर्ण झाली आहे। त्याची विक्री त्यांनी नांदणीच्या भाजीपाला उत्पादक संघामार्फत मुंबई मार्केटला केली आहे।
काकडीला प्रति किलो सरासरी 20 रुपयांचा भाव मिळालाय. यापासून त्यांना 90 हजारांचं उत्पन्न मिळालंय. काकडीसाठी त्यांना आतापर्यंत 25 ते 30 हजारांचा खर्च आलाय. तो वगळता त्यांना 50,000 रुपयांचा नफा मिळालाय. येत्या काही दिवसात आणखी नफा त्यांना मिळणार आहे. शिवाय ऊसाच्या 60 टनापासून मिळणारं किमान 1.25 ते 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न नफ्यात राहणार आहे. 1 एकरामधल्या उत्पन्नाचा आणि मशागतीचा जर विचार केला तर ऊसाचं उत्पादन सुद्धा मला आता 50 ते 55 टन या प्रमाणात मिळून जाईल. आणि 1 एकरामध्ये 50 ते 55 टन ऊस मिळाल्यानंतर उत्पादन खर्च मात्र मी काकडीच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. परंतु ही झाली बाजारातली पद्धत. मी उत्पादन खर्च काढत असताना या ठिकाणी जमिनीची किंमत त्याचबरोबर भांडवली खर्च या गोष्टीचा विचार केलेला नाही. परंतु शेतकऱ्याला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं दर आणि बाजार याचा विचार केला तर आपल्या मशागतीचा खर्च झिरो करणे आणि पट्टा पद्धतीच्या माध्यमातून ऊस पिकाला पर्यायी पीक शोधून यामधून आंतरपिकांच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवणं आणि उत्पादन खर्च कमी करणं ही निश्चित गरज आहे. इंजिनिअरिंग करून चांगली नोकरी लागली होती, पण घरची बागायती शेती कसण्यासाठी बाबासाहेबांनी नोकरी सोडून शेतीत उडी मारलीय. शिकलेल्या तरुणांनी शेतीत यावं, शेतीचं व्यवस्थापन, बाजारपेठांचा अभ्यास करावा, नवतंत्र वापरून शेतीतून प्रगती करावी असं आवाहन ते करतात. माझं तरुणांना आव्हान आहे की आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या पिकांचा विचार करून बाजाराचा विचार करून त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठ व बॉम्बेची बाजारपेठ याचा तुलनात्मक विचार करून निश्चितपणानं ऊसाला पर्यायी पिकं घेत ऊसाबरोबरच पर्यायी पिकांच्या माध्यमातून उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे. बाबासाहेब देवकरांनी आतापर्यंत आंतरपिकांच्या मदतीनं मुख्य पिकाचा नफा बाजूला ठेवलाय. त्यांचं हेच तंत्र त्यांच्या यशस्वी शेतीमागचं मुख्य कारण आहे. या तंत्राचा अवलंब जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा आणि आपली शेती फायद्याची करावी हीच अपेक्षा. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.